श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी वैष्णवी, माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावण महिना कधीपासून सुरू होणार आहे, त्याचबरोबर किती श्रावण सोमवार असणार आहेत आणि शिवमूठ कोणती आहे हे या व्हिडिओमध्ये असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या सगळ्यांना माहिती की श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो। या महिन्यामध्ये जर आपण भगवान शंकराची सेवा उपासना जर केली तर आपल्यावर भगवान शंकरांची कृपा राहते, आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला सुरुवात होते असं म्हटलं जातं। म्हणून आपल्याला भगवान शंकराची सेवेमध्ये आपण जी श्रावण सोमवार आहेत ते त्याचा उपवास करत असतो। आपल्या घरामध्ये कोणत्याच गोष्टी म्हणजे सगळ्या गोष्टींचं पालन आपण करत असतो। श्रावण महिना म्हणजे खूप पवित्र महिना, शुद्ध महिना असं आपण मानत असतो। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किती श्रावण सोमवार आहेत ते मी तुम्हाला सांगते। सगळ्यात माहिती असावं की प्रत्येक वर्षामध्ये कधी 4 असतात श्रावण सोमवार तर कधी 5 असतात। तर या वर्षामध्ये श्रावण सोमवार हे 5 असणार आहेत आणि श्रावण महिना सुरू होणार आहे तो म्हणजे 4 तारखेला अमावस्या आहे। 4 ऑगस्ट रविवारी अमावस्या आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून श्रावण सोमवार पण सुरू होणार आहे, म्हणजे श्रावण महिना सुरू होणार आहे। 5 तारखेपासून श्रावण महिना सुरू होणार आहे हे तुम्हाला समजलं असेल। आपल्या सगळ्यांना माहिती की गुरुपौर्णिमा 21 तारखेला झालेली आहे। पौर्णिमा झाल्यानंतर अमावस्या येते आणि अमावस्यानंतर महिना बदलतो। तर आता जी अमावस्या आहे ती ऑगस्ट महिन्यामध्ये 4 तारखेला आहे। 4 तारखेला रविवारी आहे। त्याच्यानंतर 5 तारखेपासून श्रावण महिना सुरू होणार आहे आणि पहिला श्रावण सोमवार हा 5 तारखेला असणार आहे। आता मी तुम्हाला श्रावण सोमवार कधी आहे आणि त्याची शिवामूठ काय आहे ते पण सांगणार आहे। तर लक्षात ठेवा, पहिला श्रावण सोमवार असणार आहे 5 तारखेला आणि शिवमूठ असणार आहे तांदूळ। नंतर दुसरा श्रावण सोमवार असणार आहे 12 तारखेला आणि शिवमूठ असणार आहे तीळ। तिसरा श्रावण सोमवार असणार आहे 19 तारखेला, म्हणजेच त्या दिवशी रक्षाबंधन असणार आहे, तर त्याची शिवामूठ आहे मूग। नंतर 26 तारखेला चौथा श्रावण सोमवार असणार आहे, त्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी असणार आहे आणि त्या दिवशी शिवमूठ आहे जवस। आणि 5वा श्रावण सोमवार म्हणजे शेवटचा श्रावण सोमवार असणार आहे 2 तारखेला, शिवमूठ असणार आहे सातू। अशा प्रकारे 5 श्रावण सोमवार असणार आहेत आणि तुम्हाला शिवमूठ पण समजले असेल काय आहे काय नाही। ह्या सर्व प्रश्नांचं म्हणजे श्रावण महिन्यात किती सोमवार आहेत आणि कोणत्या दिवशी कोणता शिवमूठ असणार आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।